नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जगी जास कोणी नाही. मनी ऑर्डरच्या काउंटरवरच्या कदमचा आवाज थोडा वाढलेला होता. बाई, तुम्हाला कितीदा सांगितलं की असा फॉर्म आम्हाला घेता येणार नाही. जा, या फॉर्मवर तुमचा पूर्ण पत्ता लिहा आणि मगच घेऊन या. कदमच्या चढलेल्या आवाजाचाही त्या बाईवर काहीच परिणाम होत नसावा, कारण हाच संवाद बराच वेळ चालू होता. थोड्या वेळाने मनी ऑर्डरच्या रांगेतील इतर लोकांचेही आवाज यायला लागले. आता मला या प्रकरणाची दखल घेणं भाग होतं. तेवढ्यात कदमनेच तुम्हाला काय सांगायचंय ते आत जाऊन साहेबांना सांगा असं म्हणत तिची रवानगी माझ्याकडे केली. थोड्याच वेळात एक बाई मनी ऑर्डरचा फॉर्म हातात घेऊन माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्याबरोबर दुसरीही एक बाई होती. त्यांच्याकडे पाहताच मला त्यांच्याबद्दल साधारण अंदाज बांधता आला. पोस्ट ऑफिसपासून थोड्याशा अंतरावर एक वेश्या व्यवसायाबद्दल बदनाम झालेली वस्ती होती. या बाया तिथल्याच दिसत होत्या. दोघींनीही स्वस्त पण भडक साड्या नेसल्या होत्या. हातात फॉर्म धरलेल्या बाईने चेहऱ्यावरही तशीच भडक रंगरंगोटी केलेली होती. तिचे केसही चापून चोपून बसवलेले होते. दुसरी त्या मानाने साधी होती. तिने कपाळावर फक्त एक टिकली लावली होती. बाकी काहीच रंगरंगोटी केलेली नव्हती. दोघींचेही वय साधारण 30च्या आसपासचं असावं. मनी ऑर्डरचा फॉर्म पुढे करत ती म्हणाली, साहेब, तो खिडकीवरचा बाबू फॉर्म घेत नाही. आता आम्ही पुरे पैसे दिल्यावर ह्याचं काय जातंय? मी तिने पुढे केलेला फॉर्म घेतला व नजरेखालून घातला. पोस्टाच्या बाहेर बसणाऱ्या कुणातरी कारकुनाने तो फॉर्म भरला होता. 200 रुपयांची मनी ऑर्डर कोणा यशवंतच्या नावाने पाठवायची होती. फक्त मनी ऑर्डर पाठवणाऱ्याचं नाव आणि पत्ता ह्यासमोर सगुणा, मुंबई एवढंच लिहिलेलं होतं. कदमने ह्यालाच हरकत घेतली होती. मनी ऑर्डर पाठवणाऱ्याचा पूर्ण पत्ता तेथे देणं अत्यावश्यक होतं. फॉर्म पुढे करणाऱ्या स्त्रीला मी विचारलं, तू सगुणा का? गडद रंगरंगोटी केलेली ती स्त्री हसली आणि म्हणाली, मी आयशा आणि ही सगुणा. हिला मनी ऑर्डर करायची आहे. मी त्यांना विचारलं की सगुणेनं आपला पूर्ण पत्ता का नाही लिहिला? प्रथम त्या पूर्ण पत्त्याची गरजच काय म्हणून माझ्याशी वाद घालायला लागल्या. मी शांतपणे त्यांना पूर्ण पत्त्याची आवश्यकता समजावून सांगितल्यावर सगुणा किंचित करुण स्वरात म्हणाली, साहेब, आमचा पत्ता आहे ती वस्ती बदनाम आहे. खोटं कशाला बोलू साहेब, मी पण तोच धंदा करते. मला हे पैसे गावी असलेल्या माझ्या मुलाला पाठवायचे आहेत. माझा खरा पत्ता माझ्या मुलाला कळू नये अशी माझी इच्छा आहे. पूर्ण पत्ता लिहिला नाही तर चालणार नाही का? हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. दोघींच्या बोलण्यावरून मला कल्पना आली ती अशी की काही महिन्यांपूर्वी नवरा वारल्यामुळे कोणाबरोबर तरी आलेली सगुणा शेवटी त्या वस्तीवर पोहोचली होती. गावी एक म्हातारी मावशी आणि सगुणाचा 12 वर्षांचा एकुलता एक मुलगा यशवंत, दोघेच नात्याची माणसं होती तिच्या. तिचा मुलगा शाळेत शिकत होता. त्या दोघांच्या चरितार्थासाठी व यशवंताचे शिक्षण चालू राहावे म्हणून त्यांना जमतील तेवढे पैसे पाठवणं आवश्यक होतं. सगुणाकडे थोडे पैसे साठताच तिने मनी ऑर्डर करण्याचा विचार केला होता. पण आपला खरा पत्ता कळवायला तिला साहजिकच खूप भीती वाटत होती. तिच्या वस्तीचं, तिच्या गल्लीचं खरं नाव जरी तिच्या पत्त्यात गावच्या लोकांना दिसलं असतं तरी खरी गोष्ट तिच्या गावातल्या लोकांना लक्षात यायला वेळ लागायचा नाही असं तिला वाटत होतं. नियमाप्रमाणे मनी ऑर्डर पाठवणाऱ्याचा पूर्ण पत्ता लिहिणं आवश्यक होतं. मला सगुणेची खूपच दया आली. नियमांचं बंधन पाळून ह्यावर काय उपाय करता येईल ह्याचा मी विचार करत होतो. शेवटी मला काय वाटलं कोणास ठाऊक,
पण मी तिला म्हणालो, ठीक आहे, इथे तुझा पत्ता सगुणा, द्वारा पोस्टमास्टर, पोस्ट ऑफिस, मुंबई, क्रमांक असा लिहितो. मनी ऑर्डरची पावती इथेच येईल. थोड्या दिवसांनी येऊन घेऊन जा. मी तसा पत्ता लिहिला आणि त्यांना पैसे भरायला जायला सांगितलं. तुम्ही एवढ्या सांगितल्यावर आम्हाला पावतीची काय जरुरी आहे साहेब? तुमचे फार उपकार झाले साहेब आमच्यावर, असं म्हणत दोघीही तिथून निघून गेल्या. काही दिवसांनी मनी ऑर्डर पोहोचल्याची पावती माझ्याकडेच आली. मी ती खणात ठेवून दिली. त्या काही पावती घ्यायला पोस्टात आल्याच नाहीत. 1.5 महिना गेल्यानंतर त्या परत आल्या. ते थेट माझ्याकडेच. सगुणाला पुन्हा मनी ऑर्डर करायची होती. मी त्यांना पूर्वीच्या मनी ऑर्डरची पावती खणातून काढून दिली आणि पुन्हा तोच पत्ता मनी ऑर्डरवर लिहिण्याची परवानगीही दिली. पुन्हा पुन्हा मला हात जोडत त्या दोघी तिथून निघून गेल्या. त्यानंतर हा क्रम नेहमीचाच झाला. 1.5 महिन्याच्या अंतरानं सगुणा मनी ऑर्डर करायला यायची. पूर्वीची पावती घेऊन जायची. प्रत्येक वेळी आयेशा तिच्याबरोबर असायचीच. मी पोस्टात कडक शिस्तीसाठी नावाजलेलो होतो. माझ्यासमोर तरी त्यांच्या या माझ्याकडे येण्याबद्दल कोणीही काही बोलत नव्हतं. मागे काही कुजबूज झालीच असेल तर ती माझ्या कानावर तरी कधी आली नाही. असेच 7-8 महिने गेले. एक दिवस एक पोस्टकार्ड पोस्टमनने माझ्याकडे आणून दिलं. त्याच्यावर पत्ता होता सगुणा, द्वारा पोस्टमास्टर, मुंबई, क्रमांक. मी कार्ड पाहिले. ते यशवंताने आपल्या आईला लिहिलेलं होतं. पत्रातलं अक्षर फारच सुरेख दिसत होतं. मी ते कार्ड खणात ठेवून दिलं. काही दिवसांनी दोघी परत आल्या. तेव्हा मी त्यांना पावतीबरोबर कार्डही दिलं. कोणाचं कार्ड? या सगुणाच्या प्रश्नाला मी तुझ्या यशवंताचं असं उत्तर देताच ती खूपच आनंदित झाली आणि त्या आनंदाच्या भरात पत्र पुन्हा माझ्याकडे देत म्हणाली, साहेब, एवढं जरा वाचून दाखवता? मला तिच्या आगाऊपणाचा थोडा रागच आला. मी म्हणालो, बाहेर वाचून घे कोणाकडून तरी, मला वेळ नाही. मी थोडा तुटकपणेच बोललो. तिचा चेहरा पडला. तो पाहून मला वाईट वाटलं. बरं, आण इकडं. मी तिला पत्र वाचून दाखवलं. पत्रात विशेष असा काही मजकूर नव्हताच. थोडंसं शाळेबद्दल लिहिलं होतं. खुशाली कळवली होती. सगुणा पत्र व पावती घेऊन तिथून निघून गेली. त्यानंतर पत्रव्यवहार हा माझ्या पत्त्यावर सतत चालूच राहिला. त्या दोघीही जोडीने येऊन माझ्याकडून पत्र घेऊन जात असत. पोस्टाबाहेर बसलेल्या कारकुनाकडून वाचून घेत व सगुणा उत्तरही लिहित असे. सगुणा प्रथम पोस्टात दिसली त्याला आता 2 वर्ष झाली असतील. एक दिवस तिने पावती आणि पत्र घेतलं आणि तिथेच घुटमळली. तिला काहीतरी सांगायचं होतं. शेवटी आयेशाच म्हणाली, हिचा यशवंता 4 दिवस सुट्टीत मुंबईला यायचं म्हणतोय. बरं मग? मला हे आता सांगण्याचा त्यांचा हेतू कळाला नाही. थोडंसं चाचरत सगुणा म्हणाली, साहेब, मला माफ करा. मी पत्रात कळवलं होतं की मी तुमच्या घरी काम करते आणि तुमच्याकडेच राहते. आणखी ही 2 घरची कामं करते. आता त्यानं मुंबईत मला भेटायला यायचा हट्टच धरलाय. त्याला नाही तरी कशी म्हणू मी? आणि आला तर त्याला वस्तीवर तरी कशी नेऊ? सगुणाने मला न विचारता असं काही त्याला कळवलं हे मला फारसं आवडलं नाही. तरीही तिची अगतिकता मला समजत होती. मी विचारलं, त्यापेक्षा तूच का नाही जात 4 दिवस गावी? साहेब, आम्ही इथे पिंजऱ्यात आहोत. मला इथून जाण्याची परवानगी नाही. मी गेले तर परत येईन याची आमच्या मालकिणीला खात्री नाही, सगुणा म्हणाली. मग इथपर्यंत तरी कशा येता तुम्ही?
इथून पळून जाल असं नाही का वाटत तुमच्या मालकिणीला? मी कुतूहलानं विचारलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर आयेशानं दिलं. आमची मालकीण बरी म्हणून हिला मनी ऑर्डर करायला येथे येऊ देते. तरी सुद्धा आमच्यावर नजर ठेवायला वस्तीवरचा एखादा नग मागे असतोच. आता तसंच मनात आणलं तरी पळूनही जाता येईल, पण मग परत येता येणार नाही. सगुणाची समस्या कठीणच होती. मी तरी तिला काय मदत करू शकणार होतो, पण तिची माझ्याकडून काहीतरी अपेक्षा होती. साहेब, आम्ही मालकिणीशी या बाबतीत बोललोत. ती गावी जाऊ द्यायला तयार नाही, परंतु 3-4 दिवस सुट्टी द्यायला ती तयार आहे. तुम्हाला ही गोष्ट मंजूर असेल तरच, सगुणा म्हणाली. नंतर त्यांनी आपला बेत मला सांगितला. माझं घर पोस्टाच्या वरच्या मजल्यावर होतं. यशवंताला सांगितल्याप्रमाणे सगुणा माझ्या घरी राहत होती. तेव्हा ती 3-4 दिवस माझ्या घरी येऊन राहणार होती व त्याच वेळी ती यशवंताला इथे बोलवून घेणार होती. त्यांनी अत्यंत भाबडेपणाने हा बेत केला होता. या गोष्टीसाठी माझ्या पत्नीची संमती आवश्यकच होती. एका वेश्येला 4 दिवस ती मोलकरीण म्हणून घरी ठेवून घेईल? मला शंकाच होती. सगुणाची इच्छाशक्ती जबर म्हणा की माझ्या बायकोचं औदार्य म्हणा, पण यशवंताला तिथे बोलवून त्याला तिथे भेटण्याचा बेत ठरवल्याप्रमाणे पार पडला. माझ्या पत्नीने तर कमालच केली. अनेक वर्ष आपल्या घरी कामाला असलेल्या मोलकरणीशी जसं सहजपणे वागतात त्या सहजतेने ती सगुणाशी वागली. सगुणाचंही वागणं चांगलंच होतं. यशवंत आमच्या कल्पनेपेक्षाही हुशार व तरतरीत मुलगा होता. मायलेकांनी 4 दिवस मजेत काढले. एक दिवस ती बाहेर गेली व मुंबईचा समुद्र त्याला दाखवून आली. यशवंत गेल्यावर ती आमचे आभार मानून जाण्याबद्दल बोलू लागली, तर माझी पत्नी तिला कायम आपल्याकडेच ठेवूया असं म्हणू लागली. कदाचित स्त्री चळवळींचा परिणाम असेल. सगुणा नम्रपणे म्हणाली, बाईसाहेब, तुम्ही केलेले उपकार जन्मोजन्मी मी फेडू शकणार नाही. माझी आता मेल्याशिवाय तिथून सुटका होणार नाही. गेले 3-4 दिवस माणसे घरावर नजर ठेवून आहेत. मालकिणीने एवढी तरी सवलत दिली म्हणून मला माझा पोरगा तरी भेटला. त्याच्यासाठीच तर जीव जगवते मी. हे बघ सगुणा, तुझी जर तयारी असेल तर आपण पोलिसांची मदत घेऊन तुझी सुटका करू. मी तिला धीर दिला. सगुणा म्हणाली, साहेब, आधीच तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झालाय. पोलिसांच्या आणि वस्तीवाल्यांच्या भानगडीत पडून तुमच्यासारख्या सज्जन माणसांना विनाकारण त्रास होईल. 4 दिवसात आमच्या मनाला चटका लावून सगुणा परत गेली. असेच काही महिने गेले. सगुणाच्या नावाचं यशवंताचं पत्र येऊन माझ्या खणात पडलं होतं. मी कटाक्षाने दुसऱ्यांची पत्र वाचणं टाळतो, पण आता या मायलेकांबद्दल एवढी आपुलकी वाटू लागली होती की मी ते पत्र वाचलं. यशवंताने आपला 8वीचा निकाल कळवला होता. त्याने उत्तम गुण मिळवून वर्गात 2रा नंबर मिळवला होता. त्याने पोस्टमास्टर साहेबांना व बाईसाहेबांना नमस्कार कळवला होता. ते पत्र वाचून मला आनंद झाला. पोस्टमनला पाठवून तिला लगेच बोलवून घ्यावं असं वाटलं. प्रत्यक्षात मात्र सगुणा येईल तेव्हा देण्यासाठी मी ते पत्र खणातच ठेवून दिलं. बरेच दिवस गेले. सगुणा काही आलीच नाही. मी उगाचच अस्वस्थ झालो. एक दिवस सगुणेची मनी ऑर्डर घेऊन आयेशा एकटीच आली. सगुणेला आलेलं पत्र मी तिच्याकडे दिलं आणि सगुणेची चौकशी केली. सगुणा नाही आली. साहेब, ती फारच बिमार झाली आहे, आयेशा म्हणाली. अरे रे, फार आजारी आहे काय? काय झालं असं तिला? मी काळजीच्या सुरात म्हणालो. दुसरं काय होणार साहेब, आमच्यासारख्यांच्या नशिबात दुसरं काय असणार आहे? त्यातच
हिला क्षयाची बी बाधा झाली आहे असं डॉक्टर म्हणत होता. पोरासाठी पैन जमा करते, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. आयेशाचं बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं. त्यानंतर पुन्हा महिन्याने आयेशा एकटीच आली. मनी ऑर्डरचा फॉर्म हातात होताच. का ग, सगुणाला अजून बरं नाही का वाटत आहे? मी तिला एकटीलाच पाहून विचारलं. ती गप्प राहिली. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. माझी शंका खरी ठरली होती. सगुणा आता हे जग सोडून गेली होती, कधीही परत न येण्यासाठी. माझ्याही डोळ्यात पाणी आलं. मला तिच्या यशवंताची आठवण झाली. आता त्याचं पुढे काय होणार? त्याचं शिक्षण कसं पुढं चालू राहणार? आपण तरी त्याला काय मदत करू शकणार? आपल्या तुटपुंज्या पगारात आपलाच संसार कसाबसा चालतो. गरीब मुलाचं पालकत्व स्वीकारणाऱ्या एखाद्या संस्थेची मदत त्याला मिळवून देता येईल का? हा विचार मनात येत असतानाच स्वतःचा थोडासा रागही आला. कोणी सांगितलं होतं या मायलेकात भावनांनी गुंतायला? 2 क्षणांनी मन थाऱ्यावर आलं. मी आयेशाला म्हटलं, तिच्या मावशीला आणि मुलाला कळवलंत का? त्या दोघांवर खरं तर दुःखाचा डोंगरच कोसळणार आहे. बिचाऱ्या पोराचं शिक्षणही थांबेल. हुशार आहे तिचा यशवंता. थोडं थांबून आयेशा मला म्हणाली, साहेब, सगुणा गेल्याचं मी तिच्या मावशीला किंवा मुलाला कळवलं नाही, मुद्दामच कळवलं नाही. तिच्या मुलाची अशीच समजूत राहिली पाहिजे की सगुणा अजून जिवंत आहे. त्याने काय होईल? अभावितपणे मी विचारले. साहेब, इथून सगुणाच्या नावाने मी तिच्या यशवंताला पैसे पाठवणार आहे. मीच तिच्या नावाची खोटी पत्र सुद्धा लिहून घेऊन पाठवत जाईन. मला तरी दुसरं कोण आहे? साहेब, मलाही जगायला तेवढंच निमित्त होईल. आयेशाच्या बोलण्याने चकित होऊन भडक रंगरंगोटी केलेल्या चेहऱ्याच्या आड दडलेली सुसंस्कृतता शोधण्यासाठी मी तिच्याकडे पाहतच राहिलो. आणि दूर कुठून तरी रेडिओवरचे गाण्याचे बोल ऐकू येत होते. जगी ज्यास कोणी नाही, त्यासी देव आहे निराधार आकाशाचा. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.